नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण चायनीज गाड्यावर किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जो फ्राइड राईस मिळतो तो आज आपण घरीच बनवणार आहोत। खूपच छान असा बनतो। तुम्ही देखील एकदा बनवून बघा। नेहमीच बाहेरचं खाण्यापेक्षा घरी अगदी हायजिनिक पद्धतीने हा फ्राइड राईस बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे। तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता येथे एका बाउल मध्ये मी तांदूळ घेतलेत। या रेसिपी करता आपल्याला बासमती तांदूळ यूज करायचा आहे। जो लॉंग ग्रेन बासमती तांदूळ असतो तोच येथे मी यूज केलेला आहे। यामुळे रेसिपी आपली खूपच छान वाटते आणि बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे बनते। आता हे तांदूळ स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहेत। तर 2 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतले। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत। असं केल्यामुळे खूप छान असा फुलतो तांदूळ। आता इथे आपण वेज फ्राइड राईस करणार आहोत, त्यामुळे इथे व्हेजिटेबल्स खूपच लागणार आहे। इथे कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि बीन्स मी बारीक चिरून घेतलेले आहे। अगदी बारीक चॉप करायचे आणि आलं लसूण देखील इथे मी चॉप करून घेतलेला आहे। ठेचून घालायचा नाही, बारीकच चिरून घालायचा आहे, कारण बाहेर याचप्रमाणे घातला जातो। आता कढईमध्ये पाणी घातले, त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचं आहे, जेणेकरून तांदूळ एकमेकांना चिपकणार नाही। आता यावर झाकण ठेवून आपल्याला याला उकळी देऊन घ्यायचे आहे। मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे, नाही तर मग भात आळणे लागतो। आता उकळी आलेली आहे पाण्याला। आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते त्याचं पाणी निथरून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच आपले तांदूळ छान असे शिजतात। तर इथे झाकण ठेवायचे आणि आपल्याला परत मध्ये मध्ये असं तांदूळ व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि बघायचं आहे शिजलेला आहे की नाही, नाहीतर मग जास्त शिजून जातो। 80 ते 90% आपला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि 10% आपण जो फ्राइड राईस बनवणार आहोत त्यामध्ये तो शिजला जातो। आता इथे तांदूळ छान असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मस्त लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आपला लांब लांब असा तयार झालेला आहे। तर छान असा शिजला आहे। आपण हा काढून घेऊया। तर याचं पाणी अगोदर गाळून घ्यायचं आहे। तर मी चाळणीच्या साहाय्याने हे पाणी व्यवस्थित असं गाळून घेणार आहे। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, नाहीतर मग तांदूळ खूपच जास्त शिजला जातो। गॅस बंद करूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। पाणी व्यवस्थित असं निथरून घ्यायचं आहे। तर सर्व तांदूळ मी इथे या चाळणीमध्ये काढून घेत आहे। इथे सर्व तांदूळ मी चाळणीत काढून घेतलेत। आता पुढची प्रोसेस करून घेऊया। ते एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण गाजर, शिमला मिरची आणि कांदा घालून घेणार आहोत, कारण हे थोडेसे हार्ड असतात, त्यामुळे आपण हे अगोदर घालणार आहोत। शिजायला याला वेळ लागतो म्हणून आपण हे अगोदर घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। आपल्याला कोबी नंतर घालायचं आहे, कारण कोबी लवकर शिजतो, त्यामुळे कोबी नंतर घालायचं आहे। आता व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे। बीन्स देखील मी यामध्ये घालून घेतले आहे, कारण बीन्सला देखील थोडंसं परतायला वेळ लागतो। जास्तही परतायचं नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला हे छान असं 1 ते 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। या व्हेजिटेबल्सची टेस्ट खूपच छान या फ्राइड राईसमध्ये लागते। आता इथे मी आलं आणि लसूण घालायचं अगोदर विसरले होते, त्यामुळे थोडंसं तेल घालून इथे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। भाज्या घालण्या अगोदरच आपल्याला आलं आणि लसूण फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसूण सोबतच मी हिरवी मिरची देखील बारीक चॉप करून घातलेली होती। आता कोबी आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघितलं असेल चायनीज गाड्यावर किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये अगदी हाय फ्लेमवरच या चायनीज रेसिपी केल्या जातात, त्यामुळे भाज्या जास्त शिजतही नाही आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत असं परतून घ्यायचं आहे। मध्ये आपल्याला काळे मिऱ्याची पावडर देखील घालायची आहे, म्हणजे जे काळे मिरे असतात ते आपण खलबत्त्यामध्ये ठेचून बारीक करून यामध्ये घालायचे आहेत। यामुळे खूपच छान या टेस्ट या रेसिपीमध्ये लागते। तर व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या छान अशा शिजल्या जातात। जास्तही भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही, फक्त अशा सॉफ्ट करून घ्यायच्या आहे। आता यामध्ये मी 1 चमचा शेजवान सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे। हे देखील छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा सोया सॉस देखील घालायचा आहे, परंतु तो स्किप झाला होता, व्हिडिओ बंद झाला होता तेथे। आता छान भाज्या परतून झालेल्या आहे, सॉस देखील यामध्ये परतलेला आहे। आता जो तांदूळ आपण ठेवला होता चाळणीमध्ये तो यात घालायचा आहे आणि भात आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि लहान मुलं व्हेजिटेबल्स खात नाही, त्यामुळे तुम्ही या राईसमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स घालून लहान मुलांना देखील देऊ शकता। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, खूपच छान रेसिपी आहे। टिफिनसाठी मी घाईघाईत बनवलं होतं सकाळी, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। अगदी छान झाला होता, मुलांना तर खूपच आवडला होता। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। यामध्ये तुम्ही अंडे देखील घालू शकता, परंतु मी इथे व्हेज बनवत आहे, त्यामुळे इथे अंडे वगैरे यूज केलेले नाही। त्यासोबत चिकन देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर हा व्हेज राईस आहे, त्यामुळे मी फक्त इथे व्हेजिटेबल्स यूज केलेले आहे। छान असा परतून झालेला आहे
अगदी हाय फ्लेमवरच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटांमध्येच आपला हा राईस तयार झालेला आहे। गार्निशिंग करता मी यावर कोथिंबीर घातलेली आहे। कांदा पात जर तुमच्याकडे असेल तर यामध्ये बारीक चिरून घालायचे आहे, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही। आता सर्विंगसाठी मी एका बाउलमध्ये हा राईस घालून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा मोकळा मोकळा आपला राईस तयार झाला आहे। याची टेस्ट इतकी छान लागते तर तुम्हाला खूपच आवडणार आहे। तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला आहे मला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।